श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण अनेक विषयांवर चर्चा केली, अनेक गोष्टींबद्दल माहितीही करून घेतली. बऱ्याचदा असं होतं की प्राचीन भारतीय ज्ञान किंवा साहित्याच्या बाबतीत असं विचारलं जातं की या सर्वांना ऐतिहासिकदृष्ट्या पुरावा काय? साहित्याचा किंवा कुठल्याही संस्कृतीचा काळ कसा ठरवतात? त्यासाठी कुठले पुरावे ग्राह्य धरले जातात? या सर्वांमध्ये पुरातत्व या विषयाचं महत्त्व काय? या सगळ्या मुद्द्यांचा विचार आपण आजच्या भागात करणार आहोत. आपल्या मनात उद्भवणाऱ्या अशा विविध शंका आणि प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आज बोलूया ज्येष्ठ पुरातत्व विद्वान डॉक्टर वसंत शिंदे यांच्याशी. त्यांच्याशी बातचीत करतायत इंद्रजित बागल. आपल्यापैकी बहुतेक जणांना हे कुतूहल असते की आपल्या पूर्वजांची प्राचीन संस्कृती कशी होती. काही हजार वर्षांपूर्वींच्या संस्कृतीबद्दल माहिती मिळवायची असेल तर त्या बाबतीत पुरातत्वीय उत्खनन हा महत्त्वपूर्ण आधार उपलब्ध राहतो. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल पुरातत्वीय उत्खननातून उपलब्ध पुराव्यांबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ, डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि सध्या राष्ट्रीय समुद्री वारसा परिसराच्या मार्गदर्शक पदावर कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर वसंत शिंदे. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले स्वागत. धन्यवाद. सर, सर्वप्रथम हे जाणायला आवडेल की पुरातत्वशास्त्र, ज्याला इंग्रजीमध्ये आपण आर्किओलॉजी म्हणतो, ते म्हणजे नक्की काय? यामध्ये कशाचा समावेश होतो आणि यातील संशोधन कोणत्या आधारे केले जाते? पुरातत्व आणि इतिहास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांचा उद्देश एक असं की म्हणजे जुन्या संस्कृतीची माहिती काढणं, त्यांचा इतिहास लिहिणं. परंतु जी साधनं वापरतो ती वेगळी असतात. इतिहासकार मुख्यतः जे लिखित पुरावे असतात त्या आधारावरती ते इतिहास लिहितात आणि पुरातत्वज्ञ प्रत्यक्ष पुरावे निर्माण करतात. म्हणजे जे काही पुरावे दडलेले आहेत ते शोधून त्याचा उपयोग इतिहास लिखण्यासाठी करतात. हा फरक आहे. म्हणजे जो सोर्सेस आम्ही वापरतो वेगळे असतात. भारतामध्ये 1784च्या दरम्यान एशियाटिक सोसायटीची सुरुवात झाली, स्थापना झाली आणि त्यानंतर काही प्रमाणात भारताचा इतिहास लिहिण्याची सुरुवात झाली किंवा एक सायंटिफिक सुरुवात आपण म्हणू शकतो, अशी सुरुवात झाली त्या काळामध्ये. परंतु 1920पर्यंत जास्त काय याच्यामध्ये जास्त काय फरक पडला नव्हता. 1861मध्ये आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि त्यानंतर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने 1920मध्ये मोठ्या प्रमाणात आपलं कार्य सुरू केलं. आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया हे भारतामध्ये जे दे आर कन्सिडर्ड टू बी दी कस्टोडियन ऑफ इंडियन कल्चर. ते सगळं इंडियन कल्चर त्या संदर्भात काम करायचं त्यांनी आणि त्याचं संवर्धन करायचं, जतन करायचं, हा त्यांचा मुख्य उद्देश. आणि भारतामध्ये जे काही महत्त्वाची ठिकाणं त्यांचं संवर्धन हे करतात. आणि प्रत्येक स्टेटमध्ये सुद्धा स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट असतं आणि स्टेटमध्ये जे काही महत्त्वाच्या वास्तू असतात किंवा महत्त्वाचे काही जे पुरावे असतात त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी स्टेटवरती असते. आणि त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा विद्यापीठासुद्धा याच्यामध्ये संशोधनाचं कार्य करतात. विद्यापीठांना संवर्धन या संदर्भात पॉलिसी ठरवण्याचा अधिकार नसतो, परंतु मोठ्या प्रमाणात संशोधन करून टीचिंग करणं या विषयामध्ये हा त्यांचा उद्देश असतो. तर अशी एक जडणघडण भारतामध्ये आहे. आणि 1920मध्ये मी काय म्हणतो की खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, कारण 1920 पूर्वी असा समज होता की भारताच्या इतिहासामध्ये एक मोठी पोकळी आहे. विशेषतः विन्सन स्मिथ यांनी जेव्हा 1909-10मध्ये जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे की भारताच्या इतिहासामध्ये एक पोकळी आहे. परंतु हे उत्खनन सुरू झाल्यानंतर सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि जे काही सो कॉल्ड पोकळी जी म्हणत होते ती पोकळीसुद्धा भरून निघाली. आणि आता भारतामध्ये जवळजवळ 20 लाख वर्षाचा इतिहास आपण जगापुढे मांडलेला आहे. सगळ्यात प्राचीन जे पाषाणयुगीन जे हत्यारे मिळे आहेत त्याचा काळ 20 लाख वर्ष मागे जातो आणि ती परंपरा पुढे कंटिन्यूस परंपरा चालू, पिढ्यानपिढ्या चालू आहे. आणि सध्यासुद्धा आपण एक परंपरा जी मागे परंपरा होती तीच परंपरा आपण पुढे चालू ठेवलेली आहे.
आणि 1920मध्ये हरप्पा आणि मोहनजोदडो या ठिकाणी उत्खनन सुरू झालं. आणि त्यामध्ये जो पुरावा पुढे आला की जगामध्ये हरप्पा पूर्वी 2 महत्त्वाच्या अशा ह्या होत्या, म्हणजे सभ्यता होती. एक मेसोपोटेमियन सभ्यता होती आणि एक इजिप्शियन. त्याच्यामध्ये तिसऱ्या सभ्यतेची भर पडली, ज्याला आपण नागरीकरण ज्या सभ्यतेमध्ये झालं ती सभ्यता भारतामध्ये होती. तर हा एक नवीन महत्त्वाचा शोध भारतामध्ये लागला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात या विषयामध्ये संशोधन निर्माण झालं, सुरू झालं आणि परंपराच आपण निर्माण केली भारतामध्ये असं दिसतं. पण आता जो आपण पुरातत्वीय पुरावा म्हणतो तो म्हणजे नक्की हा तो महत्त्वाचा आहे की बरेचसे जे पुरावे असतात ते आपल्याला 2 स्वरूपामध्ये मिळतात भारतामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा. एक तर बरेचसे स्मारक आहेत भारतामध्ये, त्या स्मारकावरून सुद्धा आपण बराचसा इतिहास लिहू शकतो. त्याच्यावरती काही लिखाणसुद्धा असतं, त्याच्यावरती काही स्कल्पचर्स असतात, काही आणखी पुरावे मिळतात किंवा त्यांच्या स्टाईलवरून आपण किती जुना आहे सांगू शकतो. हा एक महत्त्वाचा पुरावा मानतो. आणि दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे की ज्याला आम्ही आर्किओलॉजिकल साईट्स म्हणतो, की पुरातत्वीय स्थळं असतात तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला पुरावे मिळतात. आता पुरातत्वीय स्थळं कशी निर्माण झाली असतात, जेव्हा माणूस सेटल होऊ लागला, ही साधारण 9000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर त्यानंतर स्थिर झाल्यानंतर अशा प्रकारच्या वसाहती निर्माण होऊ लागल्या. एकाच ठिकाणी पिढ्यानपिढ्या लोक राहिल्यानंतर तिथे असे वेगवेगळे असे थर निर्माण होतात. माणसाच्या ॲक्टिव्हिटीजमुळे असे थर निर्माण होतात आणि त्याचा एक छोट्या टेकडीच्या स्वरूपामध्ये माउंट तयार होतो. तर तो फार महत्त्वाचा असतो. त्या ठिकाणी माणसाने जे काही वस्तू वापरलेल्या असतात त्याचा पुरावा त्या ठिकाणी मिळतो, राहण्याबद्दलचा पुरावा मिळतो, त्यांच्या जीवनाच्या अनेक वैशिष्ट्याबद्दलचा पुरावा त्या ठिकाणी मिळतो, त्यांच्या घराचे अवशेष मिळतात, त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेल्या भांड्यांचे अवशेष मिळतात, त्या ठिकाणी त्यांच्या दागिन्यांचे अवशेष मिळतात, त्यांनी जी काय हत्यारं वापरली किंवा जी काय कलाकुसर त्यांनी निर्माण केली त्याचासुद्धा पुरावा त्या ठिकाणी मिळतो. परंतु एक सांगतो की बऱ्याचशा ठिकाणी, फक्त जगामध्ये 2च अशी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी तशा वस्तू त्या ठिकाणी गाडल्या गेल्या. पॉम्पेईचं तुम्ही नाव ऐकलं असेल, इटलीमध्ये पॉम्पेई आणि हर्क्युलियन अशी 2 शहरं होती. एक वेसुवियन माउंट आहे तिथे, त्याच्या दोन्ही बाजूला अशी 2 शहरं होती. ज्वालामुखीचं ते वेसुवियन माउंटला 90 AD दरम्यान एक मोठा ज्वालामुखी झाला आणि दोन्ही गावं त्या ज्वालामुखीच्या ह्याच्यामध्ये गाडली गेली. तर त्या ठिकाणी सगळ्या वस्तू तशा गाडल्या गेल्या. परंतु बाकीच्या ठिकाणी जो पुरावा मिळतो तो पुरावा त्या ठिकाणी जे काही तुटलेल्या वस्तू असतात, त्या फेकून दिलेल्या वस्तू असतात, त्या आम्हाला त्या ठिकाणी मिळतात. आणि या छोट्याशा पुराव्यावरून संपूर्ण इतिहास लिहिण्याची जबाबदारी पुरातत्वज्ञांवरती असते आणि त्यासाठी मी बऱ्याचशा सायन्सचा आम्ही उपयोग करून घेतो. एखादं स्थळ आहे किंवा ठिकाण आहे तर ते पुरातत्वीय उत्खननासाठी त्याची निवड कोणत्या निकषांवर केली जाते? सुरुवातीला काय की सुरुवातीला एक तर जेव्हा सुरुवात झाली आहे पुरातत्व संशोधनामध्ये, तर एक तर पहिल्या स्टेजमध्ये की साईट्स किती आहेत ते शोधून काढणं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करतो आम्ही आणि बऱ्याचशा साईट या नदीच्या किनारे असतात, नदीच्या किनारे सर्वेक्षण करून आम्ही साईट शोधतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये की कोणत्या संस्कृतीवरती कमी प्रमाणात प्रकाश पडलेला आहे, विशेषतः ज्या संस्कृतीमध्ये लिखित पुरावे नाहीत त्या संस्कृतीबद्दलचं जीवनमान आपल्याला माहिती नाही, तर अशा स्थळांवरती मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं. विशेषतः हरप्पन संस्कृती एक त्याच्यामध्ये येते, त्याच्या अगोदर नवाश्मयुगीन संस्कृती ज्याला आम्ही निओलिथिक संस्कृती म्हणतो, नंतर ताम्रपाषाण युगीन संस्कृती की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. तर त्याच्यामध्ये लिखित पुरावे मिळत नव्हते, फक्त जे काही आर्किओलॉजिकल पुरावे आहेत ते पुरावा गोळा करून इतिहास लिखण्याची एक परंपरा सुरू झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये ते मोठ्या प्रमाणात काम चालू झालं. आणि नंतर मग बराचसा प्रकाश वेगवेगळ्या संस्कृती पडल्यानंतर मग एक प्रॉब्लेम ओरिएंटेड रिसर्च आम्ही सुरू केला की विशेषतः हरप्पामध्ये म्हणजे त्यांनी जे काही निर्माण केल्या वास्तू त्याचा उपयोग कशासाठी केला असावा किंवा त्यांचा व्यापारी संबंध कोणाशी होता किंवा क्राफ्ट स्पेशलायझेशन त्यांचं काय असतं, तर ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल त्यासाठी स्पेसिफिक साईट आम्ही हे करतो. साईट आम्ही शोधण्यापूर्वी त्या साईटचं संपूर्ण सर्वेक्षण करून त्या साईटचं महत्त्व काय असावं हे आम्ही शोधून काढतो आणि त्यानंतर मला वाटतं की ह्या ठिकाणी उत्खनन केलं तर कदाचित हा पुरावा मिळू शकेल आणि मग त्या ठिकाणी आम्ही उत्खनन सुरू करतो. एखाद्या ठिकाणी उत्खनन सुरू झाले की साधारण ते किती काळ चालते किंवा त्याचे निष्कर्ष प्रकाशित व्हायला साधारण किती वेळ जातो? डिपेंड्स. म्हणजे साईट फार मोठी असेल
तर त्या ठिकाणी जसं हरप्पा आणि मोहनजोदडो की जे गेले 100 वर्ष त्या ठिकाणी काम चालू आहे. म्हणजे 1920 काम सुरू झालं. तसेच म्हणजे अजूनही सुरूच आहे. अजून सुरू आहे. तशीच राखीगडीची साईट आहे ज्या ठिकाणी ते हरप्पन संस्कृतीचं सगळ्यात मोठं शहर होतं. तर त्या ठिकाणी पुढचे 100-150 वर्ष त्या ठिकाणी काम होण्याची शक्यता आहे. परंतु जर छोट्या छोट्या साईट्स असतील, जसं डेक्कन कॉलेजने एक वाळकी म्हणून ठिकाण आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये, ते ताम्रपाषाण संस्कृतीचं ठिकाण आहे. तर ते अतिशय एका हेक्टरवरती पसरलेलं छोटंसं गाव होतं. तर त्या ठिकाणी आम्ही 3 वर्ष काम करून जो काय पुरावा पाहिजे तो आम्हाला त्या ठिकाणी मिळतो. तर काही ठिकाणी डिपेंड्स अपॉन की नेचर ऑफ द साईट काय आहे किंवा आमचा रिसर्च प्रॉब्लेम काय त्याच्यावरती अवलंबून असतं की किती वर्ष काम करायला पाहिजे. परंतु जर मोठ्या साईट असतील तर त्यासाठी 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष असा एक मोठा कार्यक्रम करावा लागतो आणि त्यानंतरच त्या साईटबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला मिळू शकते. उत्खननात सापडलेल्या वास्तू असतील, भांडी किंवा इतर वस्तू असतील, तर यावरून ती किती जुनी होती याचा काळ नक्की कसा निश्चित केला जातो? त्याच्यावर आम्हाला कोळसा मिळतो. जळल्यामुळे प्रत्येक घरामध्ये चूल असते, चुलीमधून जो काही कोळसा निघतो तो त्याचा पुरावा मिळतात आम्हाला. तर कोळशाचं कार्बन 14, कार्बन 14 म्हणून एक डेटिंग पद्धती आहे. तर त्याच्यामध्ये लॅबॉरेटरीमध्ये एक कार्बन 14चं प्रमाण जे आहे ते कमी होत चालतं. तर ते किती कमी झालेलं आहे, साधारण 5730 वर्षानंतर त्याचं प्रमाण अर्धं होतं. तर लॅबॉरेटरीमध्ये ते प्रमाण कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्याच्यावर मग काळ ठरवला जातो की किती वर्ष जुनं असावं. त्याच्यामध्ये 50 किंवा 100 वर्ष प्लस मायनस होऊ शकतात. परंतु जवळजवळ आपलं एक कॅलेंडर डेट आपल्याला त्यात मिळू शकते. हे एक महत्त्वाची आणि रिलायबल डेट आहे. आणखीन बऱ्याचशा डेटिंग मेथड्स आता उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये TL डेटिंग आहे. नंतर काही जिओलॉजीचा उपयोग करून त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग करून आम्ही डेटिंगची बऱ्याचशा गोष्टी आम्ही हे करतो. पण कार्बन 14 ही फार मोठ्या प्रमाणात पद्धती आम्ही वापरतो. तर ती एक सायंटिफिक पद्धत आहे. याने किती वर्षापूर्वीच्या नमुन्याचा कालावधी निश्चित केला जाऊ शकतो? साधारण 50,000 वर्षापर्यंतचा याचा आम्ही हे करू शकतो. त्याच्यापेक्षा जर जुना असेल पण तिथे मात्र मग जिओलॉजिकल मेथड ज्या असतात त्या वेगळ्या मेथडचा आम्ही उपयोग करतो. आता उत्खननामध्ये समजा ज्या विटा मिळाल्यात किंवा जी भांडी उपलब्ध झाली त्यांचं कार्बन डेटिंग करता येतं का? कार्बन 14 नाही, पण त्याच्यामध्ये TL डेटिंग करता येतं. आपला थर्मोमिलिसन्स डेटिंग असतं. तर ते किती वर्षापूर्वी ते भाजलं गेलं असावं हा एक अंदाज त्याच्यामुळे मिळतो. तर ते सुद्धा लॅबॉरेटरीमध्ये केलं जातं. आणि जे काही मनुष्यांचे किंवा प्राण्यांचे हाडांचे सापळे वगैरे सापडतात, हाडाच्या ह्याच्यावरून सुद्धा काढू शकतो आपण. त्यांचं समजा दफनभूमी असेल की ज्या ठिकाणी त्यांनी दफनं हे केले आहेत, सांगाडे पुरलेले आहेत, तर त्या ठिकाणी बाकी काही डेटिंग मटेरियल नसेल तर आपण हाडाचा उपयोग करून त्याची डेटिंग काढू शकतो त्याच्यावरून. आजपर्यंत भारतामध्ये जेवढी पुरातत्व उत्खनन झालेली आहेत तर त्यापैकी सर्वात प्राचीन ठिकाण म्हणून कोणतं समोर आलेलं आहे? नाही, सगळ्यात प्राचीन म्हणजे तुम्ही जर पाषाण युगाचा जर उल्लेख केलात तर महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवरती एक साईट आहे. ती साईट डेक्कन कॉलेजनेच खोदली होती. त्याचं नाव मी आता नक्की मला आठवत नाही, परंतु त्या साईटवरती जवळजवळ 15 लाख वर्षापूर्वीचा पुरावा मिळतो आम्हाला. अच्छा. नंतर एक भारतीय उपखंडामध्ये पेशावरच्या जवळ एक रिवत म्हणून ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं संशोधन झालं होतं आणि त्या ठिकाणी पाषाण युगाचा जो पुरावा आहे तो जवळजवळ 20 लाख वर्ष मागे जातो. आता इवन अतिरामपक्कम म्हणजे तामिळनाडूमध्ये एक साईट आहे, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं संशोधन चालू आहे. तर 15 ते 20 लाख वर्ष मागे जातोय पुरावा हे स्पष्ट होतं. तर हा म्हणजे पाषाण युगाचा पुरावा मिळतो. आणि जो सेटल लाईफ जो आहे, स्थिर जीवनाचा जो पुरावा आहे भारतामध्ये, तो सुद्धा नॉर्थ वेस्टला म्हणजे पाकिस्तानमध्ये एक मेहरगड म्हणून ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी जवळजवळ इसवी पूर्व 7000 म्हणजे जवळजवळ 9000 वर्ष मागे जातो. आणि तसाच पुरावा गंगेच्या खोऱ्यामध्ये सुद्धा एक म्हणजे गोरखपूरच्या जवळ एक लहुरा देवा साईट आहे, त्या ठिकाणी सुद्धा असा पुरावा मिळतो. तर ती खरी स्थिर जीवनाला सुरुवात झालेली दिसते. आणि त्यानंतर मग पुढे एक प्रगती, संस्कृतीमध्ये प्रगती झालेली दिसते. एखाद्या उत्खनाच्या स्थळाला ज्या ठिकाणी आपण उत्खनन करतो त्याला संस्कृती किंवा सिव्हिलायझेशन म्हणून संबोधण्याचे निकष कोणते? जसा हरप्पा संस्कृती आहे म्हणजे त्या उत्खननापूर्वी त्या संस्कृती काय याची माहिती नव्हती, ओळख नव्हती. परंतु ती ओळख जेव्हा हरप्पा या ठिकाणी उत्खनन सुरू झालं आणि त्या ठिकाणी प्रथम ओळख झाली
तर पुरातत्वामध्ये शक्यतो ज्या ठिकाणी संस्कृतीची ओळख होते त्या ठिकाणाचं नाव दिलं जातं. हरप्पा या ठिकाणी ओळख झाली म्हणून त्याला हरप्पा संस्कृती म्हटलं गेलं. तसंच महाराष्ट्रामध्ये एक जोरवे संस्कृती आहे, ताम्रपाषाण युगीन संस्कृती. तर जोरवे संगमनेरच्या जवळ एक गाव आहे जोरवे म्हणून. तर त्या ठिकाणी प्रथम उत्खनन सुरू झालं आणि त्या संस्कृतीचा परिचय त्या ठिकाणी झाला म्हणून त्याला आम्ही जोरवे संस्कृती म्हणतो. म्हणजे संस्कृती म्हणजे पुरातत्वीय दृष्टिकोनातून काय अपेक्षित असतं? म्हणजे ही एक संस्कृती, ती एक संस्कृती असं संस्कृतीमध्ये त्यांचं जीवनमान कसं होतं. इव्हन ताम्रपाषाण युगीन संस्कृती त्या लोकांची संस्कृती होती हे पण आम्ही मानतो. जरी ते भटक्या अवस्थेमध्ये असले तरी त्यांची एक संस्कृती होती. आणि नंतर जेव्हा स्थिर जीवन सुरू झाली त्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संस्कृत्या निर्माण झाल्या. की सध्या जसं माझ्या भारतामध्ये गुजरात लोकांची संस्कृती वेगळी आहे, मराठी लोकांची संस्कृती वेगळी आहे. तर त्या प्रकार असे वेगळेपणा जवळजवळ 3,500-4,000 वर्षापूर्वी तयार झाले. क्रॅडल ऑफ सिव्हिलायझेशन असं एक ऐकण्यात येतं. तर त्यामध्ये भारतातल्या कोणत्या संस्कृतीचा समावेश होतो? संस्कृतीचा म्हणण्यापेक्षा कुठल्या भागाचा समावेश होतो हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सरस्वतीचा जो भाग आहे, सिंधू आणि सरस्वती अतिशय सुपीक भाग आहे. पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी प्रथम स्थिर जीवनाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला 8 शेतकऱ्यांच्या वसाहती मोठ्या प्रमाणात मिळतात त्या ठिकाणी. आणि त्यांचा काळ फार मागे जातो, जवळजवळ मी सांगितले की 9,000 वर्ष मागे जातो. तर त्या भागाला आम्ही क्रॅडल ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन म्हणतो. की इंडियन सिव्हिलायझेशनची सुरुवात त्या ठिकाणी झाली, इंडियन सभ्यतेची सुरुवात त्या ठिकाणी झाली असं म्हणतो. आणि काही प्रमाणात मग तिथून हळूहळू तो प्रसार वेगळ्या ठिकाणी होत चालतो आणि मग बाकीचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि त्याच ठिकाणी जसं राखीगड या ठिकाणी आम्ही उत्खनन करतो की संस्कृतीची सुरुवात झाली, हरप्पन संस्कृतीची सुरुवात झाली, पण त्याचं नागरीकरणमध्ये कसं रूपांतर झालं त्याचासुद्धा पुरावा मला त्या ठिकाणी मिळतो. असा पुरावा त्याच्या बाहेर मिळत नाही जास्त. याचाच अर्थ त्या ठिकाणीच अशी संस्कृती सुरुवात झाली, तिथं डेव्हलपमेंट होत गेली आणि नंतर मग त्याचा प्रसार हळूहळू इतर भागामध्ये होत गेला असा पुरावा आम्हाला मिळतो. आता आपण उल्लेख केला की हडप्पा आणि सिंधू संस्कृती. तर मग ह्या संस्कृतींना हडप्पा किंवा सिंधू हीच नावं कशी मिळाली? सांगितले की सुरुवातीला जेव्हा हरप्पा या ठिकाणी तिची ओळख झाली म्हणून तिला हरप्पा संस्कृती म्हटलं गेलं. परंतु नंतर जे संशोधन होतं हे फक्त सिंधूच्या खोऱ्यामध्ये करण्यात आलं सुरुवात हरप्पाच्या उत्खननानंतर. आणि असं लक्षात आलं सुरुवातीला की फक्त या वसाहती आहेत किंवा जो पुरावा जो आहे फक्त सिंधू नदीच्या खोऱ्यामध्येच मिळतो आहे असं विद्वानांना वाटलं. त्यामुळे त्याने म्हटले की फक्त हरप्पा संस्कृती न म्हणता तिला सिंधू संस्कृती म्हणू आपण, अशी सुरुवात झाली. परंतु आता इव्हन सिंधू सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वसाहती मिळतात. तर आता पण असा दावा केला जातो की तिला सिंधू सभ्यता न म्हणता सिंधू सरस्वती सभ्यता म्हटली पाहिजे. असं वाचनात येतं की या संस्कृतीची काही ठिकाणे पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात ते अगदी महाराष्ट्रातील दायमाबादपर्यंत मिळालेले आहेत. बरोबर. ही ठिकाणे जर सिंधू नदीच्या खोऱ्यात नाहीत, उलट भारताच्या विविध भागात पसरलेली आहेत. तसेच अलीकडच्या काळात तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी झालेल्या उत्खननासंदर्भात देखील त्यांचा संदर्भ देखील या संस्कृतीशी जोडण्यात येतो. तर यावरून भारताच्या विस्तृत भागावर पसरलेल्या या संस्कृतीला प्राचीन भारतीय संस्कृती किंवा किमान प्राचीन भारतीय उपखंडातील संस्कृती असे का म्हटले जात नाही? हरप्पन सभ्यता जी आहे ना, सुरुवात जी आहे ना ती सिंधू आणि सरस्वती खोऱ्यामध्ये झाली. तो जो भाग आहे तो कोर एरिया म्हणून मानला जातो. आणि या लोकांचा प्रभाव फार मोठ्या प्रदेशावरती होता भारतातल्या, भारतीय उपखंडामधल्या. तर त्यांचा प्रभाव बेंगॉलपर्यंत मिळतो आम्हाला. म्हणजे ज्या काय समकालीन ज्या संस्कृत्या होत्या बेंगॉलमध्ये, बिहारमध्ये, त्यांच्यावरती प्रचंड मोठा प्रभाव हरप्पन संस्कृतीचा दिसतो. कदाचित हरप्पन संस्कृतीची जी टेक्नॉलॉजी होती ही या लोकांनी आत्मसात केली, त्यांची ट्रेडिशनसुद्धा त्यांनी आत्मसात करण्यास सुरुवात केली. तसाच पुरावा आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळतो, मध्य प्रदेश मिळतो आणि खाली तामिळनाडूमध्ये एक साईट आहे किलडी म्हणून, तिथपर्यंत हा प्रभाव दिसतो. तर प्रत्यक्ष हरप्पन लोकांनी त्या ठिकाणी जाऊन वसाहती केल्या नव्हत्या, परंतु हरप्पन लोकांच्या किंवा हरप्पन संस्कृतीचा प्रभाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतो. आणि म्हणून आम्ही मानतो की भारतीय संस्कृती सुरुवात ही खरं हरप्पन काळामध्ये झाली आणि त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बराचसा भाग एक भारतीय संस्कृती म्हणून निर्माण झाला, म्हणून त्याला पण भारतीय संस्कृतीच म्हणतो आपण त्याला. अच्छा. आता ही जी सिंधू सरस्वती संस्कृती आहे, मग त्याचा कालावधी निश्चित करण्यासाठी नक्की कोणते पुरावे ग्राह्य धरले आणि त्याचा कालावधी नक्की कसा ठरवला? कालावधी आम्ही कार्बन 14चा उपयोग केला मोठ्या प्रमाणात सुरुवातीला.
आणि एकदा समजा 1 किंवा 2 साईट्स जेव्हा व्यवस्थित आम्ही त्याचं डेटिंग केल्यानंतर त्या प्रत्येक थराचं डेटिंग आम्ही केलं. त्या प्रत्येक थरामध्ये कोणते अवशेष मिळतात, त्यांचं वैशिष्ट्य काय ते आम्ही व्यवस्थित त्याचं नोंद केली. आणि मग दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आम्ही उत्खनन करतो तेव्हा समजा डेटिंग मटेरियल नसेल आम्हाला त्या ठिकाणी, तर त्या जे काय अवशेष मिळतात ते अवशेष आम्ही हरप्पा किंवा मोहनजोदडोशी आम्ही कम्पेअर करतो आणि त्याच्यावर आम्ही काळ काढतो की हे अर्ली हरप्पनच्या काळातला असू शकेल किंवा या लेट हरप्पनच्या काळातला असू शकेल. तर त्यामध्ये जे काय वस्तू मिळतात त्या पण महत्त्वाच्या असतात. त्यांचं वैशिष्ट्य जे काय असतं ते व्यवस्थित आम्ही नोंद करतो, विशेषतः भांड्यांमध्ये. कारण भांड्यांमध्ये हा प्रकार वेगवेगळ्या संस्कृतीने आपली वेगळी भांड्यांचा प्रकार निर्माण केला होता, विशेषतः मातीची भांडी. आणि त्याच्यावरती त्या संस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसतो. हरप्पनची भांडी वेगळी आहेत, महाराष्ट्रामध्ये मिळणाऱ्या ताम्रपाषाण की जे समकालीन होती त्यांची भांडी वेगळी आहेत, त्यांचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. तर याच्यावर आम्ही ठरवतो की ही हरप्पन काळातली भांडी असू शकतात. आणि आम्ही प्रत्येक साईट जे काय साईट व्यवस्थित डेटिंग केलेलं आहे त्याच्याशी कम्पेअर करून मग त्याचा आम्ही काळ काढण्याचा प्रयत्न करतो. अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळी जॉन मार्शलनी ह्याच्यावरती कार्य केलं त्यावेळी कार्बन डेटिंग पद्धत पण उपलब्ध नव्हते. मग त्यावेळी त्यांनी त्याचं डेटिंग कसं ठरवलं? जॉन मार्शल त्यांनी हरप्पा आणि मोहनजोदडो दोन्ही ठिकाणी सायमल्टेनियसली एक्सकर्शन सुरू केलं. आणि त्याच काळामध्ये त्यांचा एक मित्र लिओनार्ड उली म्हणून मेसोपोटेमियामध्ये काम करत होते. तर सुरुवातीला सांगतो की 1920-21मध्ये एक्सकर्शन सुरू झालं, परंतु 1924पर्यंत ही संस्कृती कोणती असावी किंवा किती जुनी असावी याच्याबद्दल कोणताही पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे एक ढोबळमानाने असं एक संशोधन चालू होतं. बस जेव्हा लिओनार्ड उली आणि जॉन मार्शल एकत्र भेटले लंडनमध्ये तेव्हा जॉन मार्शलनी काही पुरावे त्यांना दाखवले. त्यांनी जेव्हा सील्स म्हणजे जे काय शिक्के मिळतात त्याचा पुरावा जेव्हा लिओनार्ड उलीने पाहिला ते म्हटले एक्झॅक्टली असाच प्रकारचा पुरावा मला याच्यामध्ये ऊरमध्ये मिळतो. ऊर एक महत्त्वाचे ठिकाण आहे मेसोपोटेमियामध्ये. मेसोपोटेमियाचा इतिहास आहे 3000 BC पासूनचा इतिहास त्यांचा माहिती आहे, लिखित पुरावे आहेत त्यांच्याकडे, त्याचं वाचन झालेलं आहे. आणि ते म्हटले ज्या थरामध्ये अशा प्रकारचे हे शिक्के मिळतात त्याच थराचा काळ आहे इसवीसनपूर्व 2500. तर त्यावेळेस जॉन मार्शलला कळलं की जो काय पुरावा हरप्पा आणि मोहनजोदडो जो काय पुरावा उत्खनित केला जात आहे कदाचित तो पुरावा इतका जुना असावा असं त्यांना एक आयडिया मिळाली त्याच्यावरून. आणि नंतर 1950 नंतर जेव्हा डेटिंग सुरू झालं ते पूर्ण कन्फर्म झालंच होतं. म्हणजे सुरुवातीच्या काळात मेसोपोटेमिया संस्कृतीच्या आधारे डेटिंग त्याच्यामुळे एक काळ कळला, नाहीतर त्यांना कळलं माहिती नव्हतं की किती जुनं असावं हे पुरावे. सिंधू सरस्वती संस्कृतीच्या कालावधीविषयी काही वेगवेगळ्या विद्वानांच्या मतात थोडा फरक आढळतो. मग हे असं का होतं किंवा सामान्य माणसांनी कोणतं मत निश्चित धरलं पाहिजे? जो लेटेस्ट पुरावा जो येत आहे पुढे तो महत्त्वाचा असतो, तो लोकांपर्यंत पोचणं आवश्यक असतं. जेव्हा संशोधन सुरू झालं सिंधू खोऱ्यामध्ये संशोधन सुरू झालं आणि त्या ठिकाणचं जे काही उत्खनन झालं म्हणजे विशेषतः हरप्पा आणि मोहनजोदडो त्याचं मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रसिद्धी मिळवली. त्याच्यामध्ये रिपोर्ट्स त्यांनी निर्माण केले, त्याचे रिपोर्ट्स बाहेर काढले, त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल बरीचशी माहिती मिळाली सामान्य लोकांना. अशाच प्रकारचे प्रयत्न भारतामध्ये सुद्धा होत होते. विशेषतः कालीबंगा एक ठिकाण आहे, नंतर धोलावीरा जे त्याचं वर्ल्ड हेरिटेज 40वी वर्ल्ड हेरिटेज साईट जी आयडेंटिफाय केली गेली, नंतर राखीगडी आता सध्याचं ठिकाण आहे. तर या ठिकाणी जो काही पुरावा निर्माण पुढे येत आहे तो लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे. तो अजूनसुद्धा पोचलेला नाही. आता राखीगडी मोठ्या प्रमाणात आम्ही संशोधन करून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत तसा प्रयत्न धोलावीरामध्ये झाला नाही किंवा कालीबंगामध्ये झाला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी नवीन माहिती आहे ती अजूनसुद्धा टेक्स्टबुकमध्ये आलेली नाही. श्रोतेहो, भारतीय संस्कृती आणि पुरातत्वीय उत्खनन या विषयावर ज्येष्ठ पुरातत्व विद्वान डॉक्टर वसंत शिंदे यांच्याशी इंद्रजित बागल यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. श्रोतेहो, हा विषय पुढच्याही भागात सुरू ठेवूया. आज मात्र इथेच थांबूया. आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची निलिमा पटवर्धनला अनुमती द्या. नमस्कार.